नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल, त्याच्यामध्ये ड्रायव्हर असू द्या, क्लर्क असू द्या, सध्या बॉम्बे हायकोर्टची ड्रायव्हर आणि क्लर्क यासाठीची सरळ सेवा पद्धतीने भरती सुरू आहे. या भरतीसाठी अतिशय उपयुक्त अशी प्रश्नमालिका आपली सुरू आहे आणि त्याच्यातील पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर पहिला प्रश्न बघा काय आहे. वाहन चालवताना हिट अँड रन प्रकरण कोणत्या प्रकारात मोडते? बघा, हिट अँड रनचं प्रकरण जे आहे ते कोणत्या प्रकारात मोडते इथं विचारलेलं आहे. तर फक्त नागरी, वाहतूक गुन्हा, फौजदारी गुन्हा आणि कोणताही नाही. तर याचं विश्लेषण पाहूया आपण. बघा काय आहे. वाहन चालवताना हिट अँड रन म्हणजेच काय, धडक देऊन पळून जाणे हे गंभीर फौजदारी गुन्हा प्रकारात मोडते. नवीन भारतीय न्याय संहिता, बघा नवीन भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 106(2) नुसार अपघातानंतर पोलिसांना न कळवता किंवा मदत न करता पळून जाणाऱ्या चालकास 10 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा देखील होऊ शकते. आलं का लक्षात? हिट अँड रन हे प्रकरण किती गांभीर्याने घेण्यासारखं आहे. तर आपल्याकडून नजर चुकीनं, अनावधानानं काही गुन्हा घडला तर आपल्याला तिथं काय करायचं आहे, मदत करायची आहे, पोलिसांना कळवायचं आहे. असं न करता आपण जर त्या ठिकाणावरून पळून गेलो तर आपल्यावरती कलम 106(2) नुसार त्या ठिकाणी गुन्हा नोंदवला जाऊ शकतो आणि त्या गुन्ह्याची बघा गांभीर्य काय आहे की 10 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा देखील आपल्याला होऊ शकते. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते करेक्ट उत्तर आहे बघा, फौजदारी गुन्हा. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. मित्रांनो, तुम्हाला असेच प्रकारचे टेक्निकल प्रश्न किंवा महत्त्वाचे प्रश्न हवे असतील तर या प्रश्नांची 500 पेक्षा अधिक प्रश्नांची PDF जी आहे ती PDF आपल्या GSITच्याच mtechsoulu.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती PDF मिळवू शकता. पुढचा प्रश्न बघा काय आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कधी झाले? बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण जे आहे ते कधी झाले? 1935, 1947, 1949 आणि 1956. चला याची थोडक्यात माहिती पाहूया आपण. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी करण्यात आले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच सार्वजनिक मालकीचे हस्तांतरण कायदा 1948 अंतर्गत खासगी भागधारकांकडून सर्व समभाग सरकारकडे हस्तांतरित करून 1 जानेवारी 1949 पासून ही बँक पूर्णपणे भारताच्या मालकीची झाली. बघा इथं करेक्ट आन्सर आहे. काय असणार आहे याचं की 1 जानेवारी 1949 आणि याचं करेक्ट आन्सर बघा इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे की 1949 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण झाले. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 141 काय सांगते? बघा, भारतीय राज्यघटनेमधील कलम जे आहे 141 ते काय सांगते? मूलभूत अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध बंधनकारक, राष्ट्रपती अधिकार आणि संसद अधिकार. चला याची माहिती थोडक्यात बघूया. भारतीय राज्यघटनेतील कलम 141 हे स्पष्ट करते की सर्वोच्च न्यायालयाने दिलेला कायदा किंवा निर्णय भारताच्या हद्दीतील सर्व न्यायालयांवर, उच्च न्यायालय असेल, जिल्हा न्यायालय असेल इत्यादींवर बंधनकारक असेल. हे कलम संपूर्ण देशात कायद्याचा अर्थ लावण्यासाठी सुसंगतता आणि समानता राखते. आलं का लक्षात? म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे की सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बंधनकारक असतात. बघा, भारतीय राज्यघटनेतील कलम 141 काय सांगतं की सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्णय आहेत ते निर्णय बंधनकारक असतात. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? बघा,
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? बॉम्बे सेंट्रल, विक्टोरिया टर्मिनस, ग्रँड रोड आणि चर्चगेट. चला मित्रांनो, तुमची उत्तरं आहेत ती उत्तरं प्लीज कमेंट करत चला. आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय असणार आहे इथं, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पूर्वी विक्टोरिया टर्मिनस या नावाने ओळखले जात होते. या स्थानकाचे उद्घाटन 20 जून 1887 रोजी झाले होते. हे एक युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. बघा हे काय आहे? युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. त्यामुळं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे विक्टोरिया टर्मिनस. पूर्वी विक्टोरिया टर्मिनस या नावाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओळखले जायचे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचा कोर्ट ऑफ रेकॉर्ड दर्जा कोणत्या कलमानुसार आहे? बघा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचा कोर्ट ऑफ रेकॉर्ड दर्जा कोणत्या कलमानुसार आहे? कलम 124, कलम 129, कलम 32 आणि कलम 368. तर याची थोडक्यात माहिती, कलम 129 नुसार सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निर्णय, कार्यवाही आणि कृती कायमस्वरूपी नोंदवून ठेवल्या जातात, ज्यांना कायदेशीर पुरावा म्हणून मान्यता असते. बघा कलम कोणता आहे? कलम 129 नुसार कोर्ट ऑफ रेकॉर्डचा जो दर्जा आहे तो दर्जा सुप्रीम कोर्टचा आहे. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? कलम 129 सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचा कोर्ट ऑफ रेकॉर्ड दर्जा या कलमानुसार आहे. चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. चला पटपट आपल्या चॅनलला अजून लाईक केलं नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. अशा प्रश्नांची PDF तुम्हाला हवी असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी वेबसाईट दिलेली आहे mtechsolu.com. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तांत्रिक प्रश्न ड्रायव्हर भरतीचे मिळवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला कोणताही कॉम्प्युटरचा कोर्स करायचा असेल तर तो कोर्स देखील तिथं तुम्हाला उपलब्ध आहे. तर बघा प्रश्न काय आहे? भारतीय राज्यघटनेतील कलम 50 कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील कलम 50 जे आहे ते कोणत्या तत्वांशी संबंधित आहे? संघराज्य, न्यायपालिका कार्यपालिका विभाजन, मूलभूत अधिकार आणि निवडणूक. चला प्रश्न व्यवस्थित बघा काय आहे स्क्रीनवरती. तर याचं विश्लेषण बघूया. भारतीय राज्यघटनेतील कलम 50 हे न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून वेगळे करण्याच्या तत्वाशी संबंधित आहे. हे कलम राज्याच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्वांचा भाग 4 आहे. हे सार्वजनिक सेवांमध्ये न्यायपालिकेची स्वतंत्र सुनिश्चित करण्याची, कार्यपालिका आणि न्यायपालिकेचे कार्यक्षेत्र वेगळे करण्याचे निर्देश देते. त्यामुळं याचं करेक्ट उत्तर बघा काय आहे की न्यायपालिका आणि कार्यपालिकाचं जे विभाजन आहे ते विभाजन करण्याशी संबंधित काय आहे? कलम 50 आहे. चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले? चला प्रश्न व्यवस्थित बघा आणि उत्तर कमेंट करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले? मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, ऑक्सफर्ड आणि हार्वर्ड. तर याची थोडक्यात माहिती पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्याचे म्हणजेच लॉचे शिक्षण लंडन येथील प्रतिष्ठ ग्रेज इन या संस्थेतून पूर्ण केले आणि ते बॅरिस्टर इट लॉ बनले. या व्यतिरिक्त यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र व राज्यशास्त्र उच्च शिक्षण व डॉक्टरेट पदव्या मिळवलेल्या आहेत. त्यामुळे इथं आपल्याला बघा कोणकोणते ऑप्शन दिलेले आहेत आणि याच्यातील करेक्ट आन्सर आहे कोलंबिया विद्यापीठ. चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. वाहन अपघातात जखमी व्यक्तीस मदत करणाऱ्यास कोणते संरक्षण आहे? तर ऑप्शन मध्ये बघा कोणतेही नाही, गुन्हा नोंद, गुड सॅमेट्रियन लॉ संरक्षण आणि दंड. तर याचं विश्लेषण बघूया. तर याच्यामध्ये बघा वाहन अपघातात जखमी व्यक्तीस मदत करणाऱ्या व्यक्तीस कायद्याचे कायदेशीर आणि पोलीस संरक्षणाचे अधिकार आहेत. मोटार वाहन कायदा 1988 कलम 134 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मदत करणाऱ्यास पोलीस चौकशी किंवा कायदेशीर प्रक्रियेत न अडकवण्याचे संरक्षण आहे. त्यामुळं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर बघा काय आहे?
गुड सेमेंट्रियन लॉ संरक्षण आहे? चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. युनायटेड नेशन्सच्या सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य किती असतात? युनायटेड नेशनच्या सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य किती असतात? 4, 5, 6 आणि 10. याची थोडक्यात माहिती. संयुक्त राष्ट्रांच्या UN सुरक्षा परिषदेत 5 स्थायी सदस्य असतात. त्याचबरोबर या 5 सदस्यांना P5 पार्लमेंट 5 असेही संबोधले जाते आणि त्यांच्याकडे नकार अधिकार आहे, वेटो पॉवर आहे त्यांच्याकडे. चला तर याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे. 5 सदस्य असतात युनायटेड नेशनच्या सुरक्षा परिषदेच्या. स्थायी सदस्यांची संख्या 5 आहे. आणि आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. मुंबईमध्ये भारताचे सर्वात मोठे शेअर बाजार कोणते आहे? बघा, मुंबईमध्ये भारताचे सर्वात मोठे शेअर बाजार कोणते आहे? NSE, BSE, MCX आणि RBI. याची थोडक्यात माहिती पाहूया. मुंबईतील सर्वात मोठे शेअर बाजार हे नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE आणि त्याच्यामध्ये दुसरा आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे BSE. त्याच्यामध्ये हे दोन्ही आहेत. NSE हे जागतिक आघाडीचे डिरेक्टिव्ह एक्सचेंज आहे, तर BSE हे आशियातील पहिले शेअर बाजार आहे. त्यामुळं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर बघा काय आहे, BSE. मित्रांनो बघा, अशाच नवनवीन टेक्निकल प्रश्नांसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नवीन प्रश्नांबरोबर पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.